श्री स्वामी समर्थ. माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री म्हणतात. प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्री असते. मात्र माघ महिन्यातील शिवरात्रीचा महिमा मोठा आहे. महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी उपवास पकडला जातो आणि दुसऱ्या दिवशी पूर्ण दिवस काहीतरी उपवासाचा फराळ करून दुसऱ्या दिवशी तो उपवास सोडला जातो. महाशिवरात्रीच्या दिवशी पूर्ण दिवस भगवान शिवाची उपासना आराधना केली जाते. या दिवसाची रात्र खूप महत्त्वाची मानली गेलेली आहे. अग्निपुराण, शिवपुराण, पद्यपुराण या ग्रंथामध्ये महाशिवरात्री व्रताचे महत्त्व सांगितले आहे. या दिवशी बेलाची पाने वाहून शिवाची पूजा करावी, असे या व्रताचे स्वरूप आहे. महाशिवरात्रीला शिवशंकरांनी तांडव नृत्य केले होते, असाही संदर्भ काही ठिकाणी आढळतो. महाशिवरात्रीला महादेवाची आराधना केल्याने माणसाची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते. या दिवशी भगवान शिवाचा विवाह माता पार्वतीशी झाला असे मानले जाते. या दिवशी भगवान भोलेची पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. या दिवशी शिवाची आराधना केल्याने विवाहातील अडथळे दूर होणे, ग्रहदुःख आणि वयोमानाशी संबंधित समस्या अशा सर्व प्रकारच्या समस्यावर एक अभेद्य शस्त्र सिद्ध होते. शिवरात्रीचे व्रत, जप आणि रात्रीचे जागर याचे विशेष महत्त्व आहे. महाशिवरात्रीला सकाळी स्नान करून शिवपूजेचा संकल्प करून सूर्याला अर्घ्य अर्पण केल्यानंतर, शिवाला जल अर्पण केल्यानंतर पंचोपचार पूजासह ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा. महाशिवरात्रीच्या रात्री शिवमंत्राव्यतिरिक्त रुद्राष्टक किंवा शिवस्तुती देखील पाठ करू शकता. 4 तास पूजा केल्यास पहिल्या भागात दूध, दुसऱ्यात दही, तिसऱ्यामध्ये तूप आणि चौथ्या भागात मधाने पूजा करावी. महाशिवरात्रीत आख्यायिका तर तुम्हाला सर्वांना माहीतच असेल की एक शिकारी होता. तो शिकार करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असे. एके रात्री तो शिकारीला गेला आणि झाडावर चढून बसला. ते झाड बेलाचे होते आणि त्याखाली शिवलिंग होते. शिकार नीट दिसावे म्हणून शिकारी त्या झाडाची पाने खुडून खाली टाकू लागला. नेमकी ती बेलाची पाने त्याच्या नकळत खालच्या शिवलिंगावर पडत राहिली. पहाटे एक हरीण तिथं आले. शिकारी त्यावर बाण मारणार तोवर हरीण म्हणाले, मी माझ्या कुटुंबाला भेटून येतो. त्यानंतर हरणाचे सर्व कुटुंब तेथे आले आणि सगळीच म्हणू लागली, मला मार पण इतरांना सोडून दे. हे पाहून त्याला खूप आश्चर्य वाटले. त्याने त्या कुटुंबाला जाऊ दिले आणि नंतर त्याने शिकार करणे सोडून दिले. त्याच्या नकळत त्याला त्या रात्री उपवास घडला, पूजा झाली आणि व्रत झाले. त्यामुळे तो पावन झाला. त्याच्या हातून महाशिवरात्रीचे महान व्रत घडल्यामुळे त्याला आकाशात उच्च आणि अढळ पद मिळाले. हा व्याध आजही आकाशात ताऱ्यांच्या रूपात दिसून येतो असे मानले जाते. महाशिवरात्रीला शिवलिंगाची विशेष पूजा होते. पंचगव्य म्हणजे गाईचे दूध, तूप, शेण, गोमूत्र आणि दही लावून शिवलिंगाला अभिषेक करतात. त्यानंतर दूध, दही, तूप, मध आणि साखर या पंचामृताने शिवलिंगावर लेप देतात. त्यानंतर धोत्रा आणि बेलाची पाने तसेच पांढरी फुले वाहून पूजा करतात. हा सर्व कर्मकांडाचा भाग सोडला तर महाशिवरात्र या दिवसाला आध्यात्मिक दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे. या रात्री पृथ्वीच्या उत्तर गोलार्धाच्या विशिष्ट अशा स्थितीमुळे मनुष्यात नैसर्गिक ऊर्जेचा उद्रेक होत असतो. या दिवशी व्यक्तीला अध्यात्माच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचण्यासाठी निसर्ग सर्वतोपरी प्रयत्न करत असतो. ह्याचाच फायदा व्हावा म्हणूनच आपल्या पूर्वजांनी रात्रभर सुरू राहणाऱ्या उत्सवाला सुरुवात केली. त्यासाठीच ही नैसर्गिक ऊर्जा जास्त प्रमाणात मिळवण्यासाठी आपणही रात्रभर न झोपता आपल्या पाठीचा कणा ताठ ठेवून शिवाची आराधना केली पाहिजे किंवा साधना केली पाहिजे. योगी व्यक्तींसाठी हा दिवस म्हणजे शिव कैलास पर्वताशी एकरूप झाले तो दिवस मानला जातो. योग परंपरेत शिव आदिगुरु म्हणून ओळखले जातात. आदिगुरु म्हणजे ज्यांच्यापासून सर्व योगा विज्ञान उमग पावले ते गुरु.
हजारो वर्षाची तपश्चर्या करून शिव ज्या दिवशी अत्यंत स्थिर आणि पर्वतासमान असे अचल झाले, हो, हाच दिवस होता. त्यामुळे सर्व योगी ह्या दिवसाला स्थिरतेच्या दृष्टिकोनातून पाहतात. याचा अनुभव घेण्याची संधी ह्याच दिवसात मिळू शकते. दिवसा उपवास करून शिवपूजन व अभिषेक करूनही रात्रीच्या 4 प्रहारांना त्या प्रहाराचे मंत्र म्हणत बेल वाहणे ही उपासना विशेष फलदायी असते. महाशिवरात्रीचे 4 प्रहार अत्यंत महत्त्वाचे आहेत, तर ते चुकवू नका. त्याच्या वेळा आणि मंत्र: रात्रीचा पहिला प्रहर सायंकाळी 6:24 सुरू होईल. मंत्र: श्री शिवाय नमः. रात्रीचा दुसरा प्रहर रात्री 9:29 सुरू होईल. मंत्र: श्री शंकराय नमः. महानिशीतकाल मध्यरात्री 12:10 ते 1 पर्यंत. मंत्र: श्री सांब सदाशिवाय नमः. रात्रीचा तिसरा प्रहार मध्यरात्री 12:34 सुरू होईल. मंत्र: श्री महेश्वराय नमः. रात्रीचा चौथा प्रहर पहाटे 3:39 सुरू होईल. मंत्र: श्री रुद्राय नमः. महाशिवरात्रीचा पूर्ण दिवसच मंतरलेला आहे. संपूर्ण दिवसात शिवलीलामृत, शिवस्तुती आणि इतर तुम्हाला माहीत असलेल्या शिवस्तोत्रांबरोबरच पूजा, अर्चना, उपासना करत रात्र पण जागवायची आहे. कारण ह्या काळात केलेल्या शिवाच्या पूजेला श्रावण सोडून वर्षभरात केलेल्या पूजेइतकंच अनन्यसाधारण महत्त्व आहे. असं म्हणतात की ह्या कालावधीत स्वतः शिवपार्वती मातेसह पूजकाच्या घरी किंवा ठिकाणी हजेर लावून आशीर्वाद देत असतात. ह्या काळात केलेली पूजा, आराधना थेट शिवाला पोहोचत असते. भगवान शिवांची 12 ज्योतिर्लिंग प्रसिद्ध आहे. त्यापैकी तुम्हाला जिथं जाणं शक्य आहे तिथे तुम्ही जाऊ शकता. परंतु सर्वच ठिकाणी आपल्याला जाणे शक्य नाही. पण आपल्याला असं काही करता येऊ शकते ज्यामुळे सर्व ज्योतिर्लिंगाची पूजा उपासना आपण एकाच वेळी आपल्या घरीच करू शकतो. आता पाहूया महाशिवरात्रीला करावयाचे काही तोडगे आणि उपाय. उपाय साधे आहेत म्हणून त्याचे महत्त्व कमी होत नाही. त्यामुळे शक्य असल्यास संशय न धरता करून पहा. 1. नोकरीसाठी किंवा इच्छित नोकरीसाठी महाशिवरात्रीच्या दिवशी व्रत ठेवावे आणि शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर मध आणि पाण्याने भगवान शंकराची पूजा करावी. ओम नमः शिवाय मंत्राचा उच्चार करून शिवाची प्रार्थना करावी. 2. शिक्षण आणि एकाग्रतेसाठी शिवरात्रीला भगवान शिवाला दूध मिश्रित जलाचा अभिषेक करावा. मात्र त्याची धारा शिवलिंगावर सतत पडत राहावी हे ध्यानात ठेवावे. त्यावेळी ओम नमः शिवाय म्हणा आणि शिवलिंगाला 5 स्पर्श करा. 8 मुखी रुद्राक्ष सिद्ध करून धारण करावा. 3. संतान प्राप्तीसाठी शिवरात्रीला पिठातून 11 शिवलिंगे 11 वेळा शुद्ध तुपाने बनवावीत आणि नंतर जलप्रवाहाने जलाभिषेक करून संतती प्राप्तीसाठी भगवान शंकराची प्रार्थना करावी. हा प्रयोग पती-पत्नीने मिळून केल्यास उत्तम. या उपायाने मूल होण्याची शक्यता निर्माण होते. 8. पितृदोषाच्या शांतीसाठी उपाय महाशिवरात्रीला भगवान शंकराच्या शिवलिंगाला 101 वेळा पाण्यात काळे तीळ मिसळून अभिषेक करा आणि ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा. यानंतर गरीब व गरजूंना अन्नदान करावे. यामुळे घरात कधीही अन्नाची कमतरता भासणार नाही आणि पितरांच्या आत्म्याला शांती मिळेल आणि मनाला शांती मिळेल. 9. सुख समृद्धी आणि संकटाच्या समाप्तीसाठी महाशिवरात्रीला भगवान शिवाचा जलाभिषेक करा आणि त्यानंतर भगवान शिवाला तीळ आणि जव अर्पण करा आणि 21 बिल्वाच्या पानांवर चंदनाने ओम नमः शिवाय लिहून शिवलिंगावर अर्पण करा. यामुळे जीवनात सुख समृद्धी येईल आणि संकटे दूर होतील. असे केल्याने तुमच्या पैशाशी संबंधित समस्या संपतात आणि अडकलेले पैसेही मिळतील. दुर्दैवाचे रूपांतर सौभाग्यामध्ये करण्यासाठी महाशिवरात्रीला भगवान शंकराचा जलाभिषेक करून अनाथाश्रमात जाऊन फळे व अन्नपदार्थ वाटप करून गरजूंना मदत केल्याने जीवनातील सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतील आणि भाग्यही साथ देईल.
वैवाहिक समस्येच्या समाप्तीसाठी जर तुमच्या वैवाहिक जीवनात काही समस्या असतील तर महाशिवरात्रीला 16 विवाहित महिलांना मधाचे पदार्थ द्या आणि गरीब आणि गरजू महिलांना मदत करा. असे केल्याने तुमच्या वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतील आणि वैवाहिक जीवन मधुर होईल. 12. ग्रहांचे अशुभ परिणाम टाळण्यासाठी जर तुमच्या कुंडलीत कोणताही ग्रह शुभ फल देत नसेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाची दुधाने व विधीने पूजा करावी आणि ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करून उपस्थित अशुभ ग्रहांना दूर करावे. कुंडलीत शुभ परिणाम देऊ शकतात. ह्या सर्व तोडग्यांनी नक्कीच तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगले घडेल अशी आशा आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.